कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 वर्ष। 12 वर्षात एकही कप चहा नाही दिला मिस्टरांनी तुमच्या? नाही, चहा देतात। बघितलं म्हणजे रोज पण 12 रोज नाही, रोज नाही, आजारी पडलं तरच देतात। मग त्यासाठी आजारी पडावं लागतं? त्यासाठी आजारी पडावं लागतं आणि रोज असं म्हणजे भाजी विजीला थोडीशी मदत करतात। मग आता अजून काय करायचं त्यांनी? अजून पण करायला पाहिजे। काय करायला पाहिजे? मग आता आम्ही सकाळी घरातलं सगळं काम आवरायचं, जॉबला जायचं, जॉबवरून परत हा पार्ट टाइम करतो आम्ही माय लाईफस्टाईलचं, हे पण करायचं, परत संध्याकाळी घरामध्ये पण करायचं। मग थोडीफार अजून मदत करायला हवी ना, तेवढीशीच नाही। भाजी ते करतात? भाजी नाही करत, भाजी मिसायला मदत करतात फक्त, भाजी नाही करत। म्हणजे काय काय साफ करायला, ती तर केवढी मदत आहे, म्हणून तुम्ही करू शकता भाजी। ती तर काय सर कोण पण करतं ना, ती पण काय करतं? भाजी करून तरी एखाद दिवशी त्यांनी द्यायला पाहिजे आपल्याला। तुम्हाला हळूहळू चपात्यांपर्यंत पोहोचाल तुम्ही। तुमचे मिस्टर? मला थोडंसं बोलायचं ह्याच गोष्टीवरती की आता 10 मेला आमचा रिसेंटली मॅरेज अॅनिव्हर्सरी झाली आणि मिस्टरना सांगितलं होतं थोडंसं लवकर या, पण त्यांना पॉसिबल झालं नाही लवकर येणं। मग त्या दिवशी मी त्यांच्याशी बोललीच नाही। अॅनिव्हर्सरीच्या दिवशी काय दिवस निवडला तुम्ही? मग अशा तऱ्हेने अॅनिव्हर्सरी तुमची झाली आणि नाही। त्याच्यामध्ये म्हणजे मॅडमला तर मी नेहमी सांग बघा कसं लेट होतं, पण ह्या नेहमी ना माझ्या मिस्टरांची साईड घेऊन बोलत असतात। मग मला ते आवडत नाही की त्यांची साईड घेऊन बोलतात। आणि त्या दिवशी स्टेटस वगैरे ठेवलेले, माझे मिस्टर त्यांना फोटो काढायला जास्त आवडत नाही आणि मला फोटोंची खूप आवड आहे। विचार येत नाही मिस्टर? तुम्ही बोलताय तर विचारायचं असणार ना। बरोबर, त्यांना आमचा नमस्कार सांगा। तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत मला सर्व कामांमध्ये मदत करतात। बघितलं म्हणजे काय काय सकाळी उठल्यापासून संध्याकाळ? सकाळी उठल्यापासून मी जर किचन मध्ये बघत असेल तर त्याच्या बाहेरची देवपूजा करणं, कचरा काढून घेणं, सर्व मदत करतात। मी नाही बोलूच शकत नाही। अरे वा, कचरा ते काढतात, देवपूजा ते करतात? देवपूजा ते करतात। तुम्ही काय करता मग घरात? मी किचनचं आवरून झालं की त्यांचं कचरा समजा तुम्ही देवपूजा केली तर ते किचन मध्ये काम करतात? नाही, मग फक्त चहा करून देणार मला। अरे रोज ना? हा, म्हणजे असं जर उलट झालं तर नाहीतर नाही तर मग चहा मी किचन मध्येच असणार ना। तुमच्या बाबतीत? माझे मिस्टर पण मला खूप मदत करतात। ते पण चहा बनवतात, पण एवढंच का तो पूर्ण घाटकोपरला पुरेल एवढा असतो, म्हणजे भरपूर बनवतात। त्यांना जर मापामध्ये नाही बनवत, मला 3-4 वेळा प्यायला लागतो। एकदा बनवायला टोपात नाही बनवत? टोपातच बनवतात, पण जास्त ठेवायचा। आता तिघे जण आहेत आम्ही, तर तो मापामध्ये नसतो आमचा। त्यांना ठेवायला सांगितलं का मला तो 4 वेळा प्यायला लागतो तो चहा। दिवसभर एकदाच घे काय तो चहा असं? बरं, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी आज जर क्षमा मागायची म्हणेल तर मी माझ्या वडिलांची मागेन, जे आज म्हणजे या जगामध्ये नाहीच सर, पण त्यांची जी काही स्वप्न होती ती मी पूर्ण करू शकले नाही। पण तुम्ही वडिलांची क्षमा मागा? हो, ते या जगामध्ये नाही आहेत, पण त्यांची क्षमा मी नक्की मागू इच्छिते। आणि ते कुठेही असतील तर त्यांनी मला माफ करावं, जिथे मी कमी पडले त्यांना माझ्या आईला, भावांना आणि बहिणीला साथ देण्यामध्ये तिथे त्यांनी मला समजून घ्यावं आणि मला क्षमा करावी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।